फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा. ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला. लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल, गावरान स्पेशल, मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला, चिकन मसाला, बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले. सबस्क्राइब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज. दिव्यांगांच्या उन्नतीसाठी दिग्गज डॉक्टर झाले सज्ज. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ म्हणून ख्याती मिळवणारे डॉक्टर सचिन लकडे यांनी दिव्यांग मूकबधीर मुलांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी व्रत व शिवधनुष्य हाती घेतले आहे. आपले स्वर्गवासी वडील डॉक्टर मोहन लकडे यांच्या विचारांचा, कार्यकर्तृत्वाचा वसा आणि वारसा जपण्याचा निश्चय त्यांनी केला आहे. वैद्यकीय क्षेत्राप्रमाणे शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातही आपले कार्यकौशल्य, प्रभुत्व जपण्याचा प्रयत्न त्यांच्या हातून झाला तर अनेक दिव्यांगांच्या जीवनात नवी क्रांती होईल. विटा व जत येथील मूकबधीर शाळा सृजन मंडळाच्या माध्यमातून चालवल्या जातात. या शाळेत शिकणाऱ्या गोरगरीब घरातील दिव्यांग मुलांच्या शिक्षणासह सर्वांगीण विकासाचा प्रयत्न करण्यासाठी या शाळा प्रयत्नरत असतात. आजवर या शाळांची व सृजन मंडळाची धुरा संस्थापक कैलासवासी मोहन लकडे यांनी समर्थपणे सांभाळली होती. ही जबाबदारी पेलण्याचे आवाहन त्यांचे सुपुत्र डॉक्टर सचिन लकडे निभावतील असा विश्वास संचालक मंडळासह सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सुजाण नागरिकांकडून व्यक्त होत आहे. विटा येथील शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सृजन मंडळाच्या अध्यक्षपदी डॉक्टर सचिन मोहन लकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सृजन मंडळ या संस्थेच्या कार्यकारी मंडळाची सभा संस्थेचे उपाध्यक्ष माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मोहन विश्वनाथ लकडे यांच्या पश्चात संस्थेच्या अध्यक्षपदाबाबत चर्चा झाली. यामध्ये सर्वानुमते अध्यक्षपदी डॉक्टर सचिन लकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला, तर संचालकपदी सौ शशिप्रिया पंडित यांची निवड करण्यात आली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील, सचिव गिरीश गोसावी, संचालक सुरेश बापू आवटी, माजी स्थायी सभापती सांगली महापालिका राहुल कदम, राजेंद्र लकडे, सहसचिव शशिकांत काळगे, शालेय समिती अध्यक्ष सागर लकडे, लोकनेते हनुमंतराव पाटील निवासी मूकबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष काळोखे, जत शाळेचे मुख्याध्यापक अमोल माळी व शाळेतील कर्मचारी, शिक्षक उपस्थित होते. निवडीनंतर डॉक्टर सचिन लकडे म्हणाले, माझ्या वडिलांनी स्थापन केलेल्या संस्थेची धुरा माझ्याकडे सोपवण्यात आली आहे. ही जबाबदारी मी ज्येष्ठ संचालकांच्या मार्गदर्शनाखाली व अन्य संचालकांच्या सोबत सक्षमतेने निभावण्याचा प्रयत्न करेन. मूकबधीर विद्यार्थ्यांना समाजात सन्मानाचे स्थान मिळावे आणि त्यांना इतरांच्या प्रमाणे उत्तम पद्धतीने जगता यावे यासाठी आवश्यक ते शिक्षण देण्याचा प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून केला जाईल. संचालक मंडळासह मूकबधीर मुलांचे पालक व समाजातील सर्वच घटकांनी या दिव्यांग मुलांच्या उन्नतीसाठी यथाशक्ती योगदान द्यावे. डॉक्टर सचिन लकडे यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.